नमस्कार मित्रांनो, टायपिंग टेस्टचं संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. सर्वप्रथम आपण जी या ठिकाणी कठोर मेहनत घेतली, क्वालिटी कंटेंट वाचलं आणि त्यामुळे इथपर्यंत आपण जे पोहोचलेलं आहात, त्यामुळे आपलं सर्वप्रथम या ठिकाणी मनापासून अभिनंदन. बॉम्बे हायकोर्ट लिपिक परीक्षेसाठी आता आपण 51 पॅसेज तुम्हाला टायपिंगसाठी देत आहे मित्रांनो. आणि ज्या पद्धतीने हायकोर्टचे पॅसेज असतात, ज्या पद्धतीने त्यामध्ये वर्ड्स असतात मित्रांनो, लिगल वर्ड, त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ह्या पॅसेजमध्ये सगळं काही मित्रांनो टॉपिकनुसार या ठिकाणी भेटणार आहेत. 400 वर्डचं या ठिकाणी हे पॅसेज तुम्हाला असणार आहे, जवळपास 51 पॅसेज. सर्वप्रथम आपण व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी कसं आपल्याला हा पॅसेज मिळवायचा आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या या ठिकाणी जे रिझल्ट आहे त्या रिझल्टचा पहिला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. जे की तुम्ही उत्तीर्ण झालेला जो रिझल्ट आहे, तर त्या रिझल्टचा पहिला या ठिकाणी काय करायचा, स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं, त्याच्या खाली तर तुमचं नाव लिहायचं, संपूर्ण तुमचं या ठिकाणी नाव लिहायचं, तुमचा जिल्हा लिहायचा आणि त्यानंतर आपल्या एक्झाम बद्दल तुमचा जो पण या ठिकाणी मनापासूनचा अभिप्राय आहे, तर तो काय करायचा मित्रांनो, या पद्धतीने तुमचा या ठिकाणी संपूर्ण अभिप्राय लिहायचा. जसं की या ठिकाणी कीर्ती बाग यांनी ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे की सर, आज पात्रता यादीमध्ये नाव आलेलं आहे, तुमच्या प्रश्नपत्रिका सरावचा या ठिकाणी भरपूर फायदेशीर ठरल्या, मागील प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण करून तयार केलेल्या तुमच्या प्रश्नपत्रिकांमुळे आत्मविश्वास वाढला आणि एक्झाम प्रेशर फील झाले नाही, कमी किमतीमध्ये क्वालिटी कंटेंट मिळाला, तुम्ही केलेल्या अचूक मार्गदर्शनाचं हे फळ आहे, हे ऋण फेडता येणार नाही, असेच मार्गदर्शन व आशीर्वाद असू द्या. ज्या पद्धतीने कीर्तीने हे या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, अभिप्राय पाठवलेला आहे. म्हणजे पहिली गोष्ट काय करायचं, तर तुमच्या रिझल्टचा स्क्रीनशॉट, त्यानंतर तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि तुमचा मनापासूनचा एक्झाम बद्दलचा या ठिकाणी काय करायचा, अभिप्राय पाठवायचा. नंतर पुढचा अभिप्राय जर या ठिकाणी आपण बघितला, तर पुढचा अभिप्राय या ठिकाणी आपल्याला भेटतोय मित्रांनो, वैभव लिमकर यांचा जवळपास 77 मार्क आहेत. आणि त्यांना मी अगोदरच सांगितलेलं होतं की या ठिकाणी आपल्याला मार्क चांगले आहेत. ओके, 77 मार्क म्हणजे या ठिकाणी चांगली मार्क होते. रिझल्टच्या अगोदरच या ठिकाणी मी सांगितलं होतं की चांगली मार्क आहेत, रिझल्ट लागल्यानंतर या ठिकाणी परिपूर्ण मार्गदर्शन भेटेल. आणि त्या पद्धतीने रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी त्यांचा आपला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवला की या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठातून त्यांना 77 मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत. वैभव ज्योतिराम लिमकर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो, ह्या जर विद्यार्थ्यांनी आता मेहनत घेतली तर कोण अडवू शकणार आहे यांना फायनलपर्यंत जाण्यापासून. त्यामुळे आता फक्त या ठिकाणी काय करायचं, मेहनत घ्यायचं आहे वैभव. ठीक आहे, तर बघा नमस्कार, त्यांचा अभिप्राय बघा. माझे नाव वैभव ज्योतिराम लिमकर, राहणार धाराशिव. मी काही दिवसापासून बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी आपल्याकडून टेस्ट सिरीज घेतली होती, त्याचा मला अत्यंत फायदा झाला सर. मला स्क्रीनिंग परीक्षेमध्ये 90 पैकी 77 मार्क मिळालेले आहेत आणि टायपिंगसाठी पात्र झालेलो आहे. परीक्षेत माझ्याकडून काही सिली मिस्टेक झाल्या, अजूनही माझे 3-4 मार्क या ठिकाणी वाढू शकले असते, मात्र तरी देखील या ठिकाणी मित्रांनो ते टायपिंगमध्ये या ठिकाणी पात्र झालेले आहेत. आपल्या या ठिकाणी मनापासून काय करतायत, आभार या ठिकाणी मानत आहेत. असे भरपूर त्याने अभिप्राय पाठवलेले आहेत. चंद्रशेखर कळसकर यांनी सुद्धा या ठिकाणी पाठवलेलं आहे, सर आपण अत्यंत या ठिकाणी मेहनत घेऊन मागील सर्व प्रश्नपत्रे सखोल अभ्यास करून परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या सर्वाधिक अपेक्षित प्रश्नानुसार ज्या नोट्स तयार केली, त्याचाच परिणाम म्हणून टायपिंगसाठी या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे. अतिशय कमी वेळेमध्ये आपण दिलेल्या मोजक्या पण दर्जेदार स्टडी मटेरियलचा अभ्यास करून हे यश मिळवणे शक्य झाले, यासाठी मी आपला मनापासून ऋणी आहे. पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद. यापुढेही मार्गदर्शन या ठिकाणी अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी ठरेल, अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी अभिप्राय पाठवलेला आहे. चंद्रशेखर सुधीरराव कळसकर या पद्धतीने काय करायचे मित्रांनो, आपण सुद्धा अभिप्राय पाठवायचे आहेत. 7248939076 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरला काय करायचं, तुमच्या रिझल्टचा स्क्रीनशॉट, तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि तुमचा मनापासूनचा अभिप्राय या व्हॉट्सअपला पाठवला, तात्काळ तुम्हाला हे संपूर्ण काय होणार आहे, 51 पॅसेज मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. त्यानंतर या ठिकाणी यश तळोकर यांचा सुद्धा अभिप्राय या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आलेला आहे. आदरणीय सर, मनपूर्वक धन्यवाद. आपल्या योग्य मार्गदर्शनामुळे, आपण दिलेल्या नोट्समुळे मला बॉम्बे हायकोर्ट लिपिक स्क्रीनिंग टेस्ट उत्तीर्ण होण्यास खूप मदत झाली. आपल्या मार्गदर्शनामुळे या ठिकाणी माझा आत्मविश्वास वाढला, यश मिळवता आलं, यासाठी मी आपला मनापासून ऋणी आहे. पुढील टप्प्यासाठी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन आणि या ठिकाणी आशीर्वाद लाभावेत अशी यांची नम्र विनंती यांनी केलेली आहे. तर या ठिकाणी यश तळोकर यांचा सुद्धा या ठिकाणी अभिप्राय आपण बघू शकता. त्यानंतर पुढचा अभिप्राय जर या ठिकाणी बघितला तर सुनीता बेलोशे यांचा अभिप्राय, आणि 90 पैकी 70 मार्क यांनी सुद्धा घेतलेले आहेत. आपल्या या ठिकाणी ज्या नोट्स दिलेल्या होत्या, ज्या आपण टेस्ट दिलेल्या होत्या प्रश्नपत्रिका, तर त्याचा यांना भरपूर या ठिकाणी फायदा झालेला आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन सुनीता बेलोशे. या ठिकाणी रिझल्टचा स्क्रीनशॉट सुद्धा तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आणि पुन्हा एकदा त्यांनी असं लिहिलेलं आहे, खरंच सांगते सर, योग्य वेळी योग्य गायडन्स भेटणे पण तेवढेच या ठिकाणी गरजेचे असते आणि मला वाटते तुमच्या टेस्ट सिरीजमुळे मला या ठिकाणी हे भेटलेलं आहे. तसंच पुढे जर आपण या ठिकाणी बघितलं, दत्तात्रेय पांचाळ यांचा सुद्धा अभिप्राय या ठिकाणी बघू शकता. ओके, तर सर तुमच्या नोट्समुळे माझा या ठिकाणी काय झालं, मुंबई कोर्ट क्लर्क लेखी परीक्षेचा रिझल्ट आलेला आहे. दत्तात्रेय पांचाळ या ठिकाणी रिझल्टचा स्क्रीनशॉट सुद्धा या ठिकाणी त्यांनी पाठवलेला आहे. त्यानंतर प्रशिक भिसे यांचा सुद्धा या ठिकाणी अभिप्राय आलेला आहे, क्वालिफाय झालं म्हणून. असे भरपूर सारे अभिप्राय या ठिकाणी आहेत.
आपल्याला सर्व अभिप्राय या ठिकाणी घेणं शक्य नाही, परंतु या ठिकाणी सांगणं एवढंच आहे की क्वालिटी कंटेंट आणि कठोर मेहनत घ्या. यश मित्रांनो आपल्याला फुलकावणी देऊ शकत नाही, हा तर माझा या ठिकाणी विश्वास बनलेला आहे. फक्त या ठिकाणी कठोर मेहनत आणि क्वालिटी कंटेंट या ठिकाणी वाचा. आता आपण काही टिप्स पाहूया मित्रांनो, जे की आपल्याला या ठिकाणी टायपिंगबाबत या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतील. तर जसं की हायकोर्ट टायपिंगची टेस्ट जी आहे ती आपल्या फक्त स्पीडची टेस्ट नाही, तर आपल्या एकाग्रता. कारण या ठिकाणी ज्यावेळेस टायपिंग टेस्ट चालू होते मित्रांनो, टाक 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 जो आवाज चालू होतो, जे तिथं गोंधळ असतो त्या हॉलमध्ये टायपिंगच्या, तर ह्या सगळ्यांवरती आपलं कॉन्सन्ट्रेशन कसं या ठिकाणी काम करतं ते महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या स्पीडसोबत तुमची ॲक्युरेसी पण तेवढीच महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर ही ॲक्युरेसीची, तुमच्या एकाग्रतेची आणि स्पीडची एकंदरीत ही परीक्षा असते. 10 मिनिटामध्ये आपल्याला 400 शब्दांचा या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, इंग्रजी पॅसेज टाईप करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी स्पीड जर आपण बघितलं तर 40 वर्ड पर मिनिट असणं या ठिकाणी आपलं आवश्यकता आहे. हे तर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. मग आता नेमके कोणत्या गोष्टीचा नीट अभ्यास या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे ते महत्त्वाचं पाहूया. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बऱ्याच आतापर्यंत जर आपण बघितलं तर बॅकपेस या ठिकाणी अलाउड नसतं, हे लक्षात ठेवा. ओके, काही ठिकाणी आता अपवादात्मक असू शकतं, परंतु बऱ्याच जर आपण बघितलं तर काय आहे मित्रांनो, टायपिंग टेस्टमध्ये बॅकपेसचा वापर या ठिकाणी आपल्याला धोकादायक ठरू शकतो किंवा काही ठिकाणी तर ते अलाउडच नसतं. त्यामुळे बॅकपेस आपल्याला टाळायचं आहे पहिली गोष्ट. तर मग काय करायचं या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्या बहुतांश टायपिंग परीक्षामध्ये जर आपण बघितलं, बॅकपेस ही आता सध्या जर बघितलं तर तसं त्यांनी काहीच दिलं नाही. ओके, जाहिरातीमध्ये तसं तर काहीच उल्लेख त्यांनी केलेला नाही. फक्त त्यांनी सांगितलं की आपल्याला 10 मिनिटामध्ये काय करायचं आहे, 400 वर्ड टाईप करायचे, तेवढंच सांगितलेलं आहे. मग बॅकपेस वापरा न वापरा अजून तरी काय सांगितलं नाही. परंतु आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवानुसार बॅकपेस या ठिकाणी काय वापरणं मित्रांनो योग्य नसतं, हे लक्षात ठेवा. किंवा काही ठिकाणी अलाउड नसतं. मग इथं जर आपण बघितलं बॅकपेसची या ठिकाणी परवानगी नसते किंवा ते डिसेबल केलेले असते. त्यामुळे आपण काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही एकदा टाईप केलेलं अक्षर किंवा शब्द पुन्हा मागे जाऊन दुरुस्त या ठिकाणी आपण बॅकपेस नसल्यामुळे टाईप करू शकत नाही किंवा ते आपण रिप्लेस किंवा या ठिकाणी त्याला चेंज करू शकत नाही, हे लक्षात ठेवा, दुरुस्त करू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच स्पीडपेक्षा ॲक्युरेसीला या ठिकाणी प्राधान्य द्यायचा आपण काय करायचा आहे, नियम पाळायचा आहे. जर एखादा शब्द चुकला, आता टायपिंग करताना समजा जर एखादा शब्द चुकला तर त्यावर न अडकळता काय करायचं, लगेच पुढचा शब्द या ठिकाणी टाईप करायला घ्यायचा आणि चुकलेल्या शब्दाचा विचार न करत बसल्यास, जर आपण चुकलेल्या शब्दाचा जर विचार करत बसलो तर पुढचा शब्दसुद्धा या ठिकाणी चुकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, जो चुकला, एक चूक झाली ठीक आहे, त्याच्याकडे इग्नोर करायचं आणि पुढच्या तर या ठिकाणी काय करायच्या, चुका टाळायच्या आहेत. त्यानंतर पुढे जर या ठिकाणी बघितलं, महत्त्वाचे काय या ठिकाणी सक्सेस टिप्स आपण या ठिकाणी पाहूया. की पहिली गोष्ट, आता परीक्षा ज्यावेळेस परीक्षा सुरू होते तर पहिल्या 2 मिनिटामध्ये काय करायचं. ओके, पहिल्या 2 मिनिटामध्ये आपल्याला काही वेळ दिला असतो. ठीक आहे, पहिल्या 2 मिनिटामध्ये आपल्याला काही वेळ दिला असतो. तर परीक्षा सुरू होण्यापूर्वी ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी तुम्ही हॉलमध्ये जाता, आपल्या जागेवरती बसता, त्यावेळेस आपल्याला मॉक किंवा सराव टायपिंगची या ठिकाणी काही वेळ भेटते. त्यावेळेस काय करायचं, कीबोर्डची प्रत्येक की जी आहे, विशेष करून स्पेस बार, शिफ्ट असेल, इंटर असेल, तर ते व्यवस्थित काम करत आहे का हे आवर्जून या ठिकाणी आपल्याला चेक करायचं. काही जर अडचण असली तर तिथले जे या ठिकाणी पर्यवेक्षक असतात, इन्व्हिजिलेटर असतात, त्यांना काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं की बाबा मला कीबोर्ड बदलून द्या तात्काळ, माझा कीबोर्डचा हे बटन काम करत नाही. ओके, अगोदरच त्यांना सांगायचं. तर हे पहिली आपण काय केलं, 2 मिनिटं व्यवस्थित काय करायचं मित्रांनो, सुरुवातीची अगदी शांत पद्धतीने या ठिकाणी तपासून पाहायचं आपला कीबोर्ड वगैरे व्यवस्थित आहे का. टायपिंग सुरू केल्यावर काय करायचं, तर टायपिंग सुरू केल्यावरती पहिली 2 मिनिटं अजिबात घाई करायची नाही. तुमचा हात कीबोर्डवर सेट होईपर्यंत आणि तिथल्या वातावरणाची सवय होईपर्यंत संत गतीने पण एकही शब्द चुकणार नाही अशा बेताने काय करायचं, ज्यावेळेस आता ॲक्च्युअल टायपिंग होते, म्हणजे आपण काय केलं, पहिली या ठिकाणी काय केलं, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती जाऊन बसला, बेंचवरती तुमच्या ज्या सीट नंबरवरती जाऊन बसला, तुमच्या कॉम्प्युटर पुढं जिथं तुमचा या ठिकाणी तुमचा नंबर आलेला आहे तिथं जाऊन बसला, तर सुरुवातीला काय केलं तुम्ही, या ठिकाणी काय केलं, तपासणी केली व्यवस्थित आहे का, सगळं कीबोर्ड वगैरे व्यवस्थित बटणं काम करतायत का पाहिलं. त्यानंतर ॲक्च्युअल ज्यावेळेस तुमची या ठिकाणी परीक्षा सुरू झाली त्यावेळेस पहिल्या 2 मिनिटामध्ये अजिबात घाई करायची नाही, गडबड करायची नाही, पॅनिक व्हायचं नाही, घाई गडबड काय करायचं, फक्त ॲक्युरेसीवरती या ठिकाणी भर द्यायचा आणि व्यवस्थित बेताने काय करायचं, टाईप करायचं. त्यामुळे तुमचा काय होईल, यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल. ओके, आता या ठिकाणी जर आपण बघितलं, हा जो 10 मिनिटाचा तुमचा कालावधी आहे अत्यंत महत्त्वाचा असतो. तर यामध्ये काय करायचं, टाईप करताना हे आपलं लक्ष जे आहे ते फक्त समोर असलेल्या पॅसेजवर आपण या ठिकाणी ठेवायचं आहे. कीबोर्ड खरं वारंवार पाहण्याची सवय आपल्याला आतापासूनच या ठिकाणी टायपिंग काय करायचं, टाळायची आहे. म्हणजे या ठिकाणी टच टाईपचा वापर करायचा. टच टायपिंग म्हणजे या ठिकाणी कीबोर्डकडे न बघता पण आपल्याला टायपिंग करता यावं. ठीक आहे, मग त्याची आतापासूनच या ठिकाणी सराव करायचा आहे. आणि त्यासाठीच मी तुम्हाला काय करतो मित्रांनो, 51 पॅसेज देतोय. किती देतोय, 51 पॅसेज आता या ठिकाणी देतो आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या पद्धतीने आपले विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत, स्क्रीनशॉट, तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि तुमचा मनापासूनचा आपल्या एक्झाम बद्दलचा अभिप्राय व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला हे सगळं भेटून जाणार आहे. यामुळे टायपिंगचा वेग कायम राहतो आणि ओळ जो आहे, लाईन जो आहे तो या ठिकाणी सुटण्याची भीती नसते. कारण एखादी लाईन जर मिस झाली तर सगळा काय या ठिकाणी मित्रांनो गोळ होत असतो, हे लक्षात ठेवा. विरामचिन्हे आणि कॅपिटल अक्षरं बारीक गोष्टींवर लक्ष द्यायचं. कारण पॅसेजमध्ये आता आपण हे जे काय प्रॅक्टिससाठी पॅसेज देतो आहे
तर त्यामध्ये तुम्हाला हे पण सगळं काही प्रॅक्टिस होईल या पद्धतीनेच हे लिगल टर्म पॅसेज आपण देतो आहे. कारण हायकोर्टच्या पॅसेज म्हणजे काय असतं मित्रांनो, कायदेशीर शब्द असतात. जसं की या ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळे असोसिएट असेल, त्यानंतर वेगवेगळे ॲफिडेविट असेल, हे शब्द या ठिकाणी आपल्याला तिथं पाहायला भेटतात. ठीक आहे. त्यानंतर इथं जर आपण बघितलं स्वल्पविराम, पूर्णविराम, कॅपिटल लेटर्स याचा जास्त वापर असतो. शिफ्ट कीचा वापर या ठिकाणी काय करायचा, बरोबर करायचा, कारण इथं या ठिकाणी बहुतांश चुका होण्याची या ठिकाणी दाट शक्यता असते. शिफ्ट जर या ठिकाणी व्यवस्थित दबलं नाही तर या ठिकाणी तिथं चुकण्याची दाट शक्यता असते. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता ज्यावेळेस आपण घरच्या घरी सराव करतो तर कसं करायचं. आता याचे वेगवेगळे सॉफ्टवेअर पण आहेत. मग तुम्हाला वेगवेगळे सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता. गुगलवर जर टाईप केलं टायपिंग सॉफ्टवेअर तर भेटून जातात वेगवेगळे सॉफ्टवेअर. किंवा ते पण नाही सापडलं तर डायरेक्ट तुम्ही वर्डमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. वर्ड ओपन करायचं आणि टाईप करायचं, काय ताण घ्यायची गरज नाही. ओके. आता कारण मी तर तुम्हाला या ठिकाणी पॅसेज तर दिलेले आहेत, आहे असे त्याची प्रिंट काढून आणायची आणि समोर ठेवायचं आणि धाड टायपिंगला सुरुवात करायची. घरच्या घरी सराव कसा करायचा, तर बघा रोज काय करायचं, 2 ते 3 तास सराव करायचा. पण या ठिकाणी सराव करताना बॅकस्पेसची जी की आहे मित्रांनो, तर ती पूर्णपणे काढून ठेवायची आहे किंवा त्याला चिकटपट्टी लावा किंवा या ठिकाणी काय करा, ती सॉफ्टवेअरमध्ये डिसेबल करता येत असेल तर ती डिसेबल करून ठेवा. फक्त त्याचा वापर या ठिकाणी टाळायचा आहे, काय बॅकस्पेस, जेणेकरून चुकलेलं तुम्हाला दुरुस्त करता येऊ नये प्रॅक्टिस करताना, कारण बऱ्याच परीक्षेमध्ये ते अलाउड नसतं, हे लक्षात ठेवा. लिगल पॅसेजचा सराव करायचा, कारण हायकोर्टच्या परीक्षेमध्ये सामान्य पॅसेजऐवजी कोर्टाच्या जजमेंटल म्हणजे लिगल जजमेंटल पॅसेज येण्याची शक्यता असते. कसं असतात ते पण मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे काय होतं, कठीण शब्दाचा या ठिकाणी आपल्याला सराव करणं आतापासून गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर शांत राहायचं. म्हणजे टायपिंग हॉलमध्ये जेव्हा अनेक मुलं या ठिकाणी एकत्र टायपिंग करतात, त्याचा आवाज खडखड येत असतो. त्यामुळे या ठिकाणी कीबोर्डचा जो खूप मोठा आवाज होतो, या आवाजाने घाबरून न जाता स्वतःच्या गतीवरती काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. ओके. आता या ठिकाणी आपल्या सर्वांना मित्रांनो आपण काय केलेलं आहे, एवढी लेखी परीक्षा क्रॅक केलेली आहे, शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. तर इथं बिलकुल पण पॅनिक होऊ नका, घाबरू नका. साहजिक आहे थोडंफार घाबरणं, भीती. ओके. परफॉर्मन्स व्यवस्थित होईल का नाही याची सतत मनामध्ये भीती असणं साहजिक आहे, परंतु प्रॅक्टिस करत राहा, शांत डोक्याने प्रॅक्टिस करत राहा. मी या ठिकाणी त्याच पद्धतीने तुम्हाला काय करतो आहे, प्रॅक्टिससाठी भरपूर पॅसेज या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. ओके. प्रॅक्टिससाठी भरपूर पॅसेज या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. त्याच पद्धतीने जे की वर्ड वगैरे त्या पद्धतीने येतील, जे करून आतापासून तुमचे काय होतील मित्रांनो, अवघड शब्दांची या ठिकाणी प्रॅक्टिस होईल. अशा पद्धतीने मी तुम्हाला काय करतो आहे, 51 पॅसेज या ठिकाणी मित्रांनो देत आहे. किती? 51 पॅसेज या ठिकाणी देतो आहे. तर जे विद्यार्थी या पद्धतीने अभिप्राय पाठवत आहे तर त्यांना मी काय करतो, या पद्धतीने वेगवेगळ्या टॉपिकवरती काय करतो आहे, हे पॅसेज तुम्हाला या ठिकाणी देत आहे. योग्य कंटेंट आणि कठोर मेहनत जर घेतली तर यश मिळू शकतं, हेच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. पुढे जिल्हा न्यायालयाची भरती येणार आहे, त्याचे पण कंटेंट आतापासूनच उपलब्ध आहे. फक्त 300 रुपयामध्ये सगळं कंटेंट तुम्हाला मित्रांनो दिलं जात आहे. नक्की लाभ घ्या. कमिंग आदिवासी भरती आता आलेली आहे तोंडावरती. तुम्हाला शॉर्ट नोट्स पाहिजे असतील तर सर्व विषयाच्या फक्त 150 रुपयामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स उपलब्ध आहेत. कामगार विभागाचा या ठिकाणी मित्रांनो टाइम टेबल डिक्लेअर झालेला आहे. फक्त 225 मध्ये तुम्हाला 50 कायदे आणि त्यावरती 5000 MCQ या ठिकाणी आपण देत आहे. जर दोन्ही पाहिजे असेल, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, तर ते तुम्हाला 450 मध्ये भेटून जात आहे. ती भरती आतापासून करायची असेल तर 60,000 MCQ सह मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ई बुक्स आहेत, व्हिडिओ लेक्चर आहेत. फक्त 400 रुपये ऑफरमध्ये तुम्हाला ही तलाठी भरतीची बॅच भेटते आहे. सर्वात महत्त्वाचं, आता DCC बँकेच्या पण भरपूर जाहिरात येते. सांगलीच्या आलेल्या आहे, जालनाच्या आलेल्या आहे आणि आपला परफॉर्मन्स मित्रांनो DCC बँकेत सुद्धा जबरदस्त आहे. भरपूर विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होत आहेत. ओके. तर फक्त 499 मध्ये तुम्हाला DCC बँकेचे जवळपास 50 प्रश्नपत्रिका आहेत, व्हिडिओ लेक्चर आहेत, PDF नोट्स आहेत. हे सगळं तुम्हाला कंटेंट, याच्या पलीकडे काही करायची गरज पडत नाही. कसं घ्यायचं आहे प्रत्येक कोर्स, तर काय करायचं, ती किंमत 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व क्वालिटी कंटेंट दिलं जातं, या बॅचमध्ये ॲड केलं जातं आणि तुम्ही तुमचा अभ्यास या ठिकाणी काय करू शकता, एकाच ठिकाणी अगदी कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी करू शकता. काही विचारायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या याच नंबरवरती काय करू शकता मित्रांनो, कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. 7248930176. पुन्हा एकदा सर्वांना टायपिंगच्या परीक्षेसाठी मित्रांनो खूप 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 शुभेच्छा.